आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेस मारहाण। जिंतूर येथील ट्रामा केअर सेंटरमधील परिचारिकेवर एकाने लाथाबुक्क्याने मारहाण करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना 11 ऑक्टोबर शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता घडली। जिंतूर ट्रामा केअरमध्ये कर्तव्यावर असलेल्या परिचारिका वैशाली राठोड ह्या कर्तव्यावर असताना इम्रान कुरैशी नावाचा तरुण हाताला जखम झाली म्हणून त्यावर तत्काळ मलमपट्टी करण्यासाठी रुग्णालयात आला होता। मलमपट्टी करण्यास विलंब का करता असे म्हणत तरुणाने राठोड यांना अश्लील भाषेत शिव्या देत रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केली। यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिका राठोड याला मलमपट्टी करण्यासाठी गेल्या असता आरोपी तरुणाने राठोड यांना अश्लील भाषेत शिवगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी तिथे उपस्थित असणारे लखन राठोड यांनी त्या तरुणाला आवर घातला। त्यानंतर घाबरलेल्या परिचारिकांनी थेट पोलीस ठाणे जिंतूर गाठून तक्रार दाखल केली। घटनेतील आरोपीला जिंतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिर। परभणी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 13 ऑक्टोबर रविवार रोजी सेलू उपजिल्हा रुग्णालयात हर्निया व गाठीवर मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात एकूण 29 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली व 2 रुग्णांना औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले। तसेच पठाण जावेद खान जिलानी खान उर्फ JK यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे वाटप करण्यात आले। यावेळी नूरुल्ला बेग, पठाण दानिश खान, अलमिरा पठाण, इकरा पठाण, सय्यद आरिफ, शेख अय्यूब, शेख आशू, जमीर सारवान, शेख शकील, रेहान खान, स्वप्नील भारती, सय्यद अझहर, बबन बेलकर, आकाश स्वामी यांची उपस्थिती होती। तत्पूर्वी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू जिल्हा रुग्णालयात भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विजय भांबळे, सत्कार मूर्ती अशोक नाना काकडे, सेलू जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जनार्दन गोडेगावकर, डॉक्टर अरुण रोडगेबप्पा, डॉक्टर आलेश गुरेवार, शेख कौसरभाई, शफीक अली खान, दत्तू सिंग ठाकूर, निर्मला लिपणे यांची प्रमुख उपस्थिती होती। माजी आमदार विजय भांबळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतूने रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे। राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास सर्वप्रथम आरोग्यावर प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले। सत्कार समारंभात माजी नगरसेवक सय्यद मुझफ्फर अली, शेख नईमभाई बागबान, गौस लालाभाई, सय्यद नियाजभाई, शेख रफीकभाई खन्ना, शेख दिलावर, अशोक थोरात मामा, तौफिक सिद्दीकी, नथुराम अंबुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार परवेज सौदागर यांनी केले। गंगाखेड शहरात धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा। विजयादशमी 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिन गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडित पारवे, संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर MD इंगोले, राम सावंत, नारायण साळवे, रावसाहेब मस्के, संतोष हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुंजाजी कांबळे बोलताना यांनी सांगितले की 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आज जवळपास धर्मांतर प्रक्रियेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत। यामुळे आजही बौद्ध उपासकामध्ये बौद्ध धर्मावर आचरण होत असताना पाहिजे तेवढा बदल झाला असे म्हणता येत नाही। याबरोबरच बहुजन समाजावर ज्या वेळेस अन्याय होत असतो त्यावेळेस प्रस्थापित पक्षातील कोणतेही पुढारी मागासवर्गीय बांधवावर अन्याय झाले तरी काही बोलत नाहीत। यावेळेस मात्र ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सारखे नेतृत्व पुढे येऊन अन्यायाला वाचा फोडतात। परंतु आज परिस्थितीला प्रस्थापित पक्षातील राजकीय पुढारी संविधान बचाव म्हणत आपल्या बौद्ध बांधवांचे मन वळवून मनुवादी कावा करत आहे। हे सर्व आपल्या बांधवांनी ओळखायला पाहिजे। त्यामुळे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्मविचारावर आचरण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करण्याचा संकल्प करूया असे मनोगत व्यक्त केले।
IMA हॉल येथे झालेल्या बैठकीत भाजपचा चलो बंबईचा नारा, परभणी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात दिनांक 13 ऑक्टोबर रविवार रोजी भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। परभणी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार हा भाजप पक्षाचा असावा अशी इच्छा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्या अनुषंगाने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र भाजपचाच उमेदवाराला तिकीट मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न परभणी विधानसभेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने केले जात आहे। परंतु महायुतीकडून विधानसभेचे तिकीट मित्र पक्षातील शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या उमेदवारांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे चित्र सध्या दिसत असल्या कारणाने भाजपातील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थ आहे। याच महत्त्वपूर्ण मुद्द्यावर भाजप परभणी विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक IMA हॉलमध्ये घेण्यात आली। कोणत्याही मित्र पक्षाचा उमेदवार याचे काम करणार नाही असा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते घेण्यात आला आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता मित्र पक्षाचा उमेदवार घोषित करून उमेदवार देण्यात आला। ही बाब अतिशय चुकीची आहे असा नाराजीचा सूर सुद्धा या बैठकीत प्रमुख पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे। पाथरी विधानसभेचे माजी आमदार मोहन फड हे सध्या आजारी आहेत। पाथरीमधून ते भाजपचे स्ट्रॉंग उमेदवार होते। ते नसल्या कारणाने ही जागा शिंदे गटाला सोडावी व त्या बदल्यात परभणी विधानसभेची जागा भाजपाला देण्यात यावी। 15 ऑक्टोबर रोजी परभणी भाजपाचे शिष्टमंडळ बंबई येथील पक्षश्रेष्ठी यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या बैठकीत विजय वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, डॉक्टर केदार कटिंग, शहर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, मोहन कुलकर्णी, संजय रिजवानी, मंगला मुदगलकर, कमल किशोर अग्रवाल, रितेश जैन, मुकुंद खिल्लारे, दिनेश नरवाडकर, जलील पटेल, उमेश शेडके, डॉक्टर मनोज पोरवाल, अक्षय डहाळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे परभणी विधानसभेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशक्ती भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या। शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे राष्ट्राध्यक्ष शिवाजी मस्के हे दिनांक 13 ऑक्टोबर रविवार रोजी परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून सत्कार समारंभ घेण्यात आला। यावेळी शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी मस्के बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तथा राजकीयदृष्ट्या दुर्बळ घटकांना न्याय हक मिळवून देण्यासाठी विशेष घटक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांचे दारिद्र्य नष्ट करण्याच्या हेतूने शिवशक्ती भीमशक्ती संघटनेची स्थापना करण्यात आली आहे। आज संपन्न झालेल्या निवडीमध्ये बालासाहेब अबाले यांची मराठवाडा विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर संदीप भराडे जिल्हाध्यक्ष, शरद कुंकर्ण जिल्हा उपाध्यक्ष, सिद्धार्थ जोंधळे शहराध्यक्ष, प्रकाश राजभोग पूर्णा तालुकाध्यक्ष, रेखा गुजर महिला जिल्हाध्यक्षा, शांता गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष, आनंद जमदाडे शहराध्यक्ष, सुमित लहाने, गौतम बुडगे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या। बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणी राज्य सरकार निष्क्रिय, सलीम इनामदार यांचा आरोप। महाराष्ट्र राज्यातील सरकारच्या काळात अनेक गुन्हेगारांनी डोकेवर केल्याने अनेक घटनाक्रम थांबत नसल्याने नेता जनता महिला व्यापारी वर्ग हे सुरक्षित नसल्यामुळेच भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात मृत्यूने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित नसल्याची खात्री वाटत असल्यानेच राज्य सरकार हे निष्क्रिय कारभार चालवित असल्याचा आरोप समाजसेवक तथा लोकशाही मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी प्रसारमाध्यमाकडे केला आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती व मुख्य आरोपी मास्टरमाइंड कोण याचा देखील चौकशी करून मुख्य सूत्रधार यांना अटक झालीच पाहिजे। कुरिअरने बंदूक घेत असेल तर सुरक्षा व्यवस्था केवळ महिना भरो व पगार मिळो हीच सुरक्षा का? बिश्नोई गँगला अटक करा। बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात होते तर सत्ताधारी असुरक्षित तर सामान्यांचे काय असा प्रश्नही जनतेत उपस्थित होत आहे। सेलू शहरात मातंग समाजाच्या वतीने पहिला दसरा मेळावा संपन्न। 12 ऑक्टोबर शनिवार रोजी सेलू शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सभागृह येथे पहिला मातंग समाज कौटुंबिक दसरा मेळावा संपन्न झाला। यावेळी ब्रह्मवाकडी, मोरेगाव, देऊळगाव,
तिडी पिंपळगाव, निपाणी टाकडी, राजा, कुंडी, धनेगाव, पावडे हातगाव, पिंपरुडा, देवला पुनर्वसन, शेलगाव, गोगलगाव आणि सेलू शहरातील गणेशनगर, अर्जुननगर, वैतागवाडी, फुलेनगर, मारुतीनगर, श्रीराम कॉलनी आदी भागातील मातंग समाज बांधव, भगिनी आणि लहान मुले उपस्थित होते। यावेळी सर्वांनी एकमेकांना दसरा सणानिमित्त सोनं देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच महिलांनी देखील उखाण्याच्या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन या मेळाव्याचा आनंद घेतला। या कार्यक्रमात जितेंद्र जगताप, सटवाजी साठे, महादेव लोंढे यांनी समाला संबोधित केले। कैलास आठवे यांनी आभार प्रदर्शन केले। मेळाव्यासाठी उत्तम गोपेकर, सतीश जाधव, सटवाजी साठे, महादेव लोंढे, बाबासाहेब वाणी, अरुण थोरात, कैलास आठवे, अशोक झिंजुर्डे, भोगीराम पारखे यांनी परिश्रम घेतले।